पहिला विसर स्वप्नाची सारे अंतरांतराय म्हणून काही परा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली पुन मालिकेची बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र घेला राम कृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार कृपा म्हणे साप ठेवले पाठी जाता गंगा स्नाना मस्तकी तो दाना ठेवला पांडुरंगा एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावादितं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवनोनी श्री चरण श्री गुरुदेव ते नमस्कार होया नमो नमो पावनी आद्यत्र जननी देवाची जगदोद्धारा लागे धरिला अवतार निरविला परिवार शोभायचा निळा शरणांगत म्हणवी आपला निळा शरणांगत म्हणवी आपला निरविला संती देऊन हाती मुक्ताबाई मोठी घोर पावनी आद्यत्र जननी देवाची सत्यगुरु राय कृपा मदती परिणाही घडली सेवा काही सापडविले वाटे दाता रंगा स्नान मस्तकी तो दाना ठेविला शिवकीर्तन केला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण ज्यांच्या मुखातून उपनिषद जन्माला आला पाचवा वेद जन्माला आला अशा प्रकारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आपल्या परमार्थाचा पाया सांगणारा अभंग आहे आपल्या जीवनामध्ये परमार्थाची सुरुवात कशी झाली गोष्ट अशी परमार्थाची सुरुवात होण्यासाठी पहिल्या काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्या पूर्ण झाल्याशिवाय सद्गुरूची कृपा होत नाही सद्गुरू असून कळत नाही तर सद्गुरू कृपा केली तरी होत नसते आणि पहिल्या ज्या दोन कृपा आहेत ते म्हणजे महाराज पहिलं महाराज विवेक जागा व्हावा आणि दुसरं वैराग्य विवेकासह वैराग्य झाल्यानंतरच सद्गुरूची कृपा होत असते बघ हे पहिलं ध्यान
तोपर्यंत सद्गुरू कार्य असो कार्य करू शकत नाही. आज तसे बरेच अभंगाचे म्हणजे अंतर्नियोजन जिने सांगितलं म्हणजे आम्ही तुम्ही विश्वनाथ दीन कमी आणा कृपा करा ते थोडी पाया पडली वगैरे. आणि माझ्या डोक्यात होतं मला शिवबोळाच्या प्रवृत्ती शिवजयंती इथं आल्यानंतर संजू भाऊ म्हणले धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझी हाती केला विकार काय माझा मनीला भार तुका म्हणे नारायण जेवच्या जीवनात तुका म्हणे नारायण. असे बरेच महाराज. पण आज तुकोबरायाचा अनुग्रहाचा दिवस आहे. मार्ग शुद्ध दर्शन आणि एक शिष्टाचार आहेच. शिवरात्रीला काय घ्यावं, पंढरपूरच्या वारीला चालल्यावर काय घ्यावं, आळंदीच्या वारीला चालल्यावर काय घ्यावं, हा शिष्टाचार सांभाळला पाहिजे. मग आजच्याला असणारा तुकोबरायाचा अनुग्रहाचा दिवस. मग तुकोबराय अनुग्रहाला पात्र कसे झाले आणि सद्गुरूंनी कशी कृपा केली. मंडळी तुकोबराय सांगतात सत्य गुरु सत्य कृपा गुरुरायामध्ये केली. खरंच सत्य गुरुराय कृपा मध्ये दोन सत्य गुरुराया तुम्ही माझ्यावर खरोखर कृपा केली. काय करा खरंच तुम्ही माझ्यावर कृपा केली. मी कृपेच्या लायक नाही. मितवानात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. देवा मी चांडाळ चांडाळ मनता लागतशी वेळ मी असा ना लायक खाली आणलंय. पण तसा हा शब्द खूप योग्यतेचा आहे. जो लायक नाही त्याला काय म्हणतात मी लायक नसतानाही तुम्ही माझ्यावर कृपा केली आणि ती मी सत्य कृपा केली. तसं सद्गुरू सत्यच कृपा करतात. पण आपल्याला सत्य पेलवण्याची ताकद पाहिजे. हे महत्वाचं आहे. असत्य सद्गुरू कृपा करतीलच कसे. त्यांच्याकडे असत्य नाहीच ते तुम्हाला असत्य देतील की शकत. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुकोबराय सांगतात सत्य गुरु राई कृपा केली. तुम्ही माझ्यावर कृपा केली सत्य कृपा केली पण परी नाही घडली सेवा नाही. मंडळी सद्गुरूने कृपा केली पण सेवा नाही घडली. सेवा घडणं खूप महत्वाचं आहे. कारण ज्ञानोबराय सांगतात परी कृष्णेन सेवया उपदेक्षते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शनाते ज्ञान तेव्हा बरवी जरी वनिया तरी संताया भजावी सर्वस्वेशी संताया भजावी. भजन म्हणजे सेवा कर. सेवा हा दारवंता स्वाधीन करी सुभटा ओळखून कारण त्या ठिकाणी झालं की त्याला उमरात सेवा आहे असं. पण तो कोपराय म्हणतात मला सेवा घडली परी नाही घडली सेवा काही. काय झालं म्हणजे सापडले वाटे जाता बरेच वेळा म्हणतात सापडलेली वाट नाही. मला सापडवलं सगळं. अनेक सद्गुरू सापडत असतात पण कोणला अधिकाऱ्या अनाधिकाऱ्या सापडून काय करणार. नाही नाही रत्न लय चांगलं आहे. रत्न रत्न मोती पण त्याला जर छिद्र नसेल तर त्या रत्नाला जर छिद्र नसेल तर काय तसा सर्व गुण संपन्न आहे पण आत घेण्याचं छिद्रच नाहीये.
ज्याच्यात साठवायचंय ते गच्च भरलेले त्याचं काम नाही व्हायचं. म्हणून साठी तुकोबराय सांगतात, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. गंगा स्नानाला चालले असताना मला त्यांनी सापडवलं आणि मस्तकावर माझ्या हात ठेवला. मस्तकेतोला ना ठेविला कर. मला सद्गुरूचा तर सामान्य नाही बघ. सद्गुरूची दृष्टी सामान्य नाही आणि सद्गुरूची कृपाही सामान्य नाही. हा विठोबा दयावरी धडकी पर्व करू माथा आरोगी तो जीवची परी तुके महेशाशी. आधी कार्याच्या बर का महाराज, आधी कार्यावर जर दृष्टी पडली, एक लक्षात ठेवा, पौर्णिमेचा चंद्र अमृताचा वर्षाव करतो पुन्हा करतो. आपल्याला कधी प्यायला मिळालं? चपोराला मात्र दिवाळी चंद्र पौर्णिमेच्या दिवशी. कावड्याला म्हणत नाही म्हणत, अधिकार नाही त्याचा. वेली चकोर पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन महाराज अधिकार. सद्गुरूंनी कृपा करण्यासाठी सर्वांवर नजरेत काय बदल केलाय त्यांनी? सगळ्यावर सारखीच नजर आहे, परंतु काहीवर परिणाम होतो, काही होत नाही. याला जबाबदार महाराज समोरच्याचा अधिकार. ते सांगतात की बाबा माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मला भोजनासाठी तूप मागले. बऱ्याच दिवसाची उपवास होती, मला तुपच द्या खा, दुसरं काही मागणी तूप आवश्यक. सद्गुरूचा हार शुद्ध असतो. तूप कसं आहे? सर्व परीक्षा देऊन जे शिल्लक राहतं त्याचं नव्हतं. सगळ्या परीक्षा देत असत, ते शुद्ध असत, ते तूप असत. तस अंतकरण हे एक आहे. या अंतकरणामध्ये चार भाग आहेत: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हे चारही भाग महाराज अनुतापाने, त्याला शास्त्रामध्ये साधन चतुष्ट म्हटले. साधन अंतकरण चतुष्ट, साधन चतुष्ट, अंतकरण चतुष्ट म्हटले. आणि ते उन्हाळ्यात सगळं ज्यावेळेस त्या परीक्षा देऊन ते पूर्णत्वाला जातं, जे शिल्लक राहतं ना शुद्ध निखप म्हणतात त्याला, त्याच्यातला एक सत्पुरुष भाग द्या म्हणतात. मन द्या, बुद्धी द्या, चित्त द्या, किंवा आमचा अहम करून द्या. एक द्या, सगळं नका. मला एक सत्पुर भाग आहे. एका भागाचे चार तुकडे केले, किती होते? एका भागाचे सत्पुर भाग होतो. पावशर म्हणतात त्याला. एका किलो मध्ये 4 पावशर असतात ना, है ना? 4 पावशराचा 1 किलो होत असतो. मग त्यातलं मला तुम्ही काही द्या, मन द्या, बुद्धी. आपण सगळं द्या, किती पैसे द्यायला तयार आहेत मंडळी. पण बाबा सांगायचे मला फक्त 1 लक्ष लागत. दादा म्हणायचे किती? 1 लक्ष दक्षिणा लागत. लक्ष हे महत्वाचं आहे, हे अंतकरणाचा विषय, ते देणं गरजेचं आहे. म्हणून भोजना मागणी आवश्यक. पहिला विसर स्वप्ना माझी. काय स्वप्नाचा विषय? आपण पाहणार आहे चिंतन, वेळ आपला थोडा आहे, पण हे जगत हे स्वप्न आहे. आणि या स्वप्नाचा माझ्या ठिकाणी जो भ्रम होता तो सद्गुरूच्या त्या शुद्ध ज्ञाना, शुद्ध असणाऱ्या त्या अंतकरणाच्या समर्पणाने माझ्या अंतकरणामध्ये ज्ञानाची ज्योत जागी झाली, जिवंत झाली, होती ती प्रज्वलित झाली. परिणाम जे असणार जगत रूपी भ्रम होता तो माझा मावळला. काय झालं? तो भ्रम होता जगताविषयी, मला सत्यबुद्धी. कारण जगत हे अविद्या निद्रेतलं स्वप्न आहे.
अविद्या मायेची अनिता विश्व स्वप्नाचा धंदा भोगे महाराज हे विश्व हे स्वप्न आहे पण सद्गुरूच्या कृपेचा परिणाम महाराज या स्वप्नाचा विसर पडला. स्वप्न संपून हो पण काय झालं माहित नाही. काय झालं, काय त्वरा झाली, काय माझ्याकडून चुकलं हे मला माहित नाही. ती त्वरा निघाली पण जाता जाता एक गोष्ट सांगितली. आणि एक गोष्ट बर का, ब्रह्मज्ञान सांगून होत नसतं, ब्रह्मज्ञान अनुभवातून निर्भर होत असत. कमी सांगत नाही तर पण होत आहे का? कारण जी गोष्ट विषय शब्दाचा नाही, जिथे शब्दे विना संवाद, विजय विना अनुवाद, हे जे शब्दाशिवाय जो विषय तो सांगून ठेवत असतो. परेही परते बोलणे घुमटले वैज्ञानिक सांगितले. जे परेच्याही पलीकडचं असणार जे बोलणे ते असणार बोलणं ही वाचा साधन कशी, तिथं त्याचा शब्दाचं कामच नाही तिथं. असं असणारं ज्ञान मला सद्गुरूच्या सहज दर्शनाने होतं. आणि मग मला त्यांनी जाताना एक गोष्ट सांगितली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले गुण मालिकेची चैतन्य संप्रदायाची माझी मालिका आहे असं त्यांनी सांगितलं. आणि स्वतःच नाव सांगितलं त्यांनी. तिथे नावच सांगितलं बघा, बाबाजी आपली सांगितले नाम, मी बाबाजी आहे असं नाव सांगितलं. आणि ज्ञान झाल्यानंतर जे साधन करायचे ते साधन सांगितलं. कोणतं? मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि मग मला सगळ्या अभंगामध्ये याचं चिंतन थोडंफार करून गेलं. विशेष असं आहे तो कोपराय सांगतात, माघ शुद्ध दशमी पाहोली गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. शुद्ध असणाऱ्या माघ शुद्ध दशमीला माझा सद्गुरूने माझा अंगीकार केला, माझ्या सद्गुरूने माझा अंगीकार केला. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तुझा ना ठेवला झाला. मंडळी, आज 11वी दशमी, पुढच्या वेळी दशमीला बराच दादांचा सोहळा आहे. 17, 18, 19 आहे ना, बरोबर आहे ना? पुढच्या दादांचा असणारा पुण्यतिथी सोहळा आहे. ती असणारी 11व्या दशमीची सेवा तुमच्या कृपेने मिळाली. मंडळी, महात्म्याची सेवा मिळणं हे दुर्लभ आहे. ज्या महात्म्याने अनंत उपकार केले, किती उपकार केले तो कोपराय सांगतात, केले उपकार
लायसी माय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षर अभय गाणगा म्हणून आलो या दिशा. मला या जागेवर येण्याची लायकी नव्हती बरं. सद्गुरूने जर कृपा केली नसती तर काय केलं असतं. महाराज महात्म्यांची सेवा म्हणावंच लागत. महाराज सत्य गुरु नाही. तुकोबरायाचं त्यांचा अनुभव आहे, पण आपला अनुभव असाच आहे. महाराज 1993 बेलवलीचा मेळावा, पौर्णिमेचा दिवस. मेळावा पाहायला म्हणून गेलेलो, कारण त्याच वर्षी आमच्या गावामध्ये आमचा सप्ताह मध्यात बंद पडला होता. कारण काय असते त्याच काही घेणं नाही. आणि म्हणून बुवा कार्यक्रम ऐकायचा म्हणून पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आम्ही आलो. बाबांचं कीर्तन ऐकलं आम्ही पहिलं. साधू बोध झाला म्हणजे कीर्तन ऐकलं फक्त, पण कीर्तन नाही समजलं. आणि आजही समजत असं नाही, असं समजायचं नाही म्हणजे कीर्तन कळत. कीर्तन आजही कळत नाही. कीर्तनाचा विषय काय, कीर्तन काय करावं, काय कीर्तनात बोलावं नाही कळत नाही. कीर्तन करायलाच कळत नाही, ऐकणारला कळत का म्हणून. खूप अवघड आहे कीर्तनाची. दर्जा मला फार ढासाळला आहे. कीर्तन म्हणजे विनोद, कीर्तन म्हणजे चुटकुले सांगणं, कीर्तन म्हणजे आई बाप सांगणं. जन्म मृत्यूचं काही घेणं नाही, भगवंताचं काही घेणं नाही. महाराज तो प्राप्त व्हावं त्यासाठी काहीच नाही. ही गोष्ट न कळायला कारण फक्त सद्गुरूची सेवा नाही. काय नाही घेतली योग्य सद्गुरूची योग्य मार्गदर्शक. एक लक्षात ठेवा, लाकडाला योग्य जर कारागीर भेटला त्याची वस्तू होत असते. दगडाला सुद्धा योग्य कारागीर भेटला त्याची मूर्ती होत असते. आणि शेतीला सुद्धा योग्य शेतकरी भागाला भेटला तरच पीक येत असत. तसंच इथं बी मला योग्य अधिकारी सद्गुरू भेटावेत. मला त्यांच्या ठिकाणी विवेक असावा, त्यांच्या ठिकाणी वैराग्य असावं, त्यांच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान असावं. आणि ते ब्रह्मज्ञान देण्याचे महाराज त्यांच्या ठिकाणी महाराज तळमळ असावं. हे सगळं पाहिजे. ब्रह्मज्ञान नाही असं नाही जगात, देण्याची तळमळच असं नाही. कारण सद्गुरु कृपा ही सर्वात श्रेष्ठ आणि सद्गुरु कृपा होणं गरजेचं आहे. शास्त्र कृपा होईल, पण आत्मकृपा आणि सद्गुरु कृपा होणं गरजेचं आहे. सगळ्यात वेळ प्रसंगाला सद्गुरु कृपा बी होईल, पण आत्मकृपा. खरंच सांगा भाऊ, इथं बसल्या पुरतच वाटत काय खरं नाही. ते खरं सांगायचं इथून उठल्या पाय वाटत. हीच अंतःकरण कृपा आहे, हीच अंतःकरण कृपा, हीच आत्मकृपा आहे. इथं वाटतं मला काय खरं नाही, पण उठलं होतं नाही ते काय खरं आहे का? नाही ना, खरं कसं अंतःकरण कृपा मानते का? मी ब्रह्म आहे, जगात ब्रह्मरूप आहे हे फक्त म्हणायपुरतं वाटतं का आपल्याला? खरंच व्यवहार पाहतो. जर म्हणायपुरतं वाटत तर अंतःकरण कृपा नाही. शास्त्र मुखत गते सद्गुरूने कृपा केली, पण अंतःकरण स्वीकारतं का? नाही, अंतःकरण स्वीकारतं का? हे सगळा माझा आत्मा नटलाय म्हणतो का आपण कधी? आनंद रूपे आनंद वेश
एक काय मत आहे भाऊ, जग आपल्याला काय म्हणते बघूच का. जगाची दृष्टी ही आंधळीची. जग आपल्याला काही म्हणू द्या का त्यांच्या बरोबर आहे, पण आपलं काय म्हणणं आहे जगाविषयी, आपलं जगाविषयी काय भाव आहे. तुमच्या परमात्मा तुमच्या पुन्हा असावं का जगा पुन्हा असावा. नाही नाही, तुमच्या परमात्मा तुमचा जगा पुन्हा असावं का तुमच्या पुन्हा असावा. जग आपल्याला नालायक म्हणू द्या त्याची दृष्टी. जग आपल्याला भोंदू म्हणन, कपटी म्हणन, पाखंडी म्हणन, हे कोणाची दृष्टी आहे. पण आपली काय दृष्टी आहे जगाबद्दल. मेजर हे गोष्ट कळणंच गरजेचं आहे. जगाबद्दल आपलं काय मत आहे. प्रबोध झालाय ना आपल्याला. प्रबोध म्हणजे काय. प्रबोध म्हणजे बुद्धीला जागे करणे. आमची बुद्धी अहम देहास्मीच्या ठिकाणी झोपलेली होती. झोपलेली होती ना आहे मी. अहम देहास्मी, मी देह आहे. सद्गुरु त्या बुद्धीला मी देहापासून काढून अहम ब्रह्मास्मी कशी जागा करतात. कुठे जागा करतात. मी देह नसून मी ब्रह्मरूप आहे. मी देह नाही. गोव्या म्हणतो बरं, देहाच्या बांधोडी न पडिते, सुख दुःखाच्या सागरी न बुडिते, सुखे सुखरूपा घडीये माझी. म्हणतो पटत सागर काय म्हणतात तुला काय. बोलाची चकडी बोलाचा जेवणिया कोण तृप्त झाला. घ्या म्हणजे शिरा, घ्या शेपी आमटी, घ्या भाकरी, वाढा म्हणून कोण तृप्त होतो. तसं ब्रह्मज्ञान नसावा मग व्हावा. ब्रह्मज्ञान आपल्यापासून चोरले गेले का आपण ब्रह्मापासून लांब गेलो. लक्षात ठेवा, ब्रह्म हे आपलं स्वरूप आहे. ब्रह्म हे आपलं आसन आहे. असं स्वय पर ब्रह्म. म्हणे आतू स्वये परब्रह्म. पण मूर्ख देणे वर्म संत जगण हा परब्रह्मच आहे. पण संत कृपेशिवाय संत कृपा त्यालाच म्हणतात महाराज ज्या असतापासून काढली आणि सतापर्यंत ओवीत आहे. तुम्हाला हेच सांगायचंय, असत जगत आहे. त्या असत जगतापासून अहम देहात काढून मी ब्रह्मरूप आहे या बोधावर बुद्धी देऊ. पण कोणाची जाईल हा मोठा प्रश्न.
ज्याच्या चित्तामध्ये आशा आहे, ज्याच्या चित्तामध्ये काम आहे, ज्याच्या चित्तामध्ये क्रोध आहे आणि ज्याच्या चित्तामध्ये लोभ आहे, त्याच्याकडून तुम्ही ब्रह्मज्ञानाचा नाकारा जरी वाजवला ना तर त्याच्या कानात शेवटचा मला विचारा बरं का जवळ महाराज. ह्या 4 गोष्टी ज्याच्या जवळ आहेत ना, आशा, काम, क्रोध आणि लोभ, आशाचे समूळ खंड आहे तरीच गोसावी भागे जगी. आशा यादी खणून काढावं लागते महाराज. आशा म्हणजे हरळीची मुळी. काशी महाराज, ही काशी किती नांगऱ्या परस्पर येत असते, कारण त्या खादूनच काढावं लागतं मुळासकट. तशी आशा ही समूळ खणून काढायची असते. निघाली का आशा? सांगणाराचीच नाही निघाली महाराज, ऐकणाराची कशी निघाली? अशा महाराज काम क्रोध लोभ नाथ महाराज सांगतो महाराज, काम क्रोध लोभ दयाचे अरे सापडत नाही तर यांचं घर पुढे जात नाही हे सापडत नाही का? आता सापडले नाहीत मला चांगल्या चांगल्याला, कारण ते जातीची भारी बसलेली महाराज. चोरच जर राजाच्या आश्रयाला असत त्याला धरायचा कोणी? चोर करणारा राजा आश्रित असेल तर त्याला कसे मला काम क्रोध बघा ज्ञानेश्वरी तर दिले त्यांची याची कृपेची साठवण. महाराज हे काय त्याला दयामय नाही महाराज. हे काम क्रोध महाराज अंत करतात खोल बसलेले पुढे ते आत्मेच्या ठिकाणी नाही, ब्रह्माच्या ठिकाणी नाही ना, जलाच्या ठिकाणी नाही, देहाच्या ठिकाणी ते नाही. कारण निद्रिस्ताचे शेजारी सर्प काऊन निद्रिस्त आहे महाराज, गाढ निद्रेत आहे. त्याला काय कळलं? देह नसतो का, प्राण नसतो का त्यावेळेस ते हरत, पण अंतकरण असतं का निद्रेत? अंतकरण शुप्त अवस्थेमध्ये असतं, शुप्त अवस्थेमध्ये असतं, त्यावेळेस त्याला जाणीव नसते त्याची. आणि ज्यावेळेस महाराज अंतकरण जागा होतो, अंतकरणामध्ये हे बसले महाराज खोल जाऊन बसले आणि हे निघणं हे कसे निघते? त्यांना तर काढलंच पाहिजे. हे काढणं आधी महत्वाचं आहे. हे तिन्ही जवळ जागती तर नकयाची प्राप्ती माझे का नाही ऐकती देवही म्हणी. भगवान स्वतः सांगतात हे तिन्ही जवळ जाग येत ना. कोण कोण? काम क्रोध आणि लोभ जवळ जागे त्यावर निक म्हणजे योग्य प्राप्त होणार नाही. चाबरे होऊ आपण कशी होणार? चाबरे होऊ शकतो कीर्तन कोणी नाही करीत तिची चाबरेच कीर्तन करीत असते. शहाणे माणसं कीर्तन गादी नाही लागत. त्याला माहिती कीर्तनात नाही मोजून मापून लागत. अभंग अभंग प्रयोजन संबंध विषय नाही काही नाही करायचं. सगळ्यात महत्वाचं चिंतन आहे म्हणून श्रवणाच्या विषयी येऊन वैसावे. साम्राज्य भोनी सुखीनाने श्रवणे कीर्तने झाले ते पावन. संकाधिक जाज परम भक्त
महाराज पहिलं 9वी भक्तीमध्ये पहिलं आहे श्रवण. काय पहिलं श्रवण ऐकलं पाहिजे महाराज, ऐकलं श्रवण केलं पाहिजे. त्याने महाराज आपल्याला आपल्या अंतःकरणाच्या काही गोष्टी ज्या नाही माहीत त्या माहीत होतं संतांच्या कृपेने. जे माहीत नाही ना ते संतांच्या कृपेने माहीत होतं, म्हणून श्रवण. आणि म्हणून हे तिघा आहेत महाराज. तिघांना जाण्याचं एकच साधन आहे आणि ते म्हणजे भगवंताचं नाम. काय बाकीचे साधन तुम्ही जप करा, तप करा, अनुष्ठान करा, क्रिया करा, कर्म करा, याने नाही जाणार. ते हे उपाधी वाढवी. ज्ञानोबा सांगतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ आणि धर्मवाडी महाराजी. पण एक नाम असं एक साधन महाराज, ते जितकं सूक्ष्म होईल महाराज साधना करताना, जितकं सूक्ष्म होईल तितकं ते खोल जाईल. आणि जितकं ते खोल जाईल महाराज तितकं ते अंतर. कसं असतं माहिती की गोंदवलेकर महाराज दृष्टांत दिलं. एकाच्या घरामध्ये सर्प निघाला आणि तो असा उंदराच्या बिळात शिरला. त्याने लाकडं घालण्याचा प्रयत्न केला. आता उंदराच्या बिळामध्ये काय दुरीत असतं, त्यात लाकडं घाललं, काठी घालायला नाही. त्याने मग त्याच्या ठिकाणी महाराज धूर केला. आता धूर तरी आत कसं जाऊ शकतो मला सांगा. धुरात जाईल का? नाही. धूर पार सर्वांसाठी मला इकडून तिकडे हवा गेली पाहिजे. आणि मग त्यासाठी एक साधन वापरलं मला, गरम पाणी. गरम पाणी केलं असं बघूले आणि त्या बेळात ओतलं. आता पाणी कुठं जाईल? जिथपर्यंत साप आहे, जिथपर्यंत बेळ आहे तिथपर्यंत ते पाणी वरती जातात. आता नाही का कुठेही असलं तसं हे बाकीचे साधन तिथपर्यंत जात नाही. नाना साधनाच्या केल्या काटपटा, नाना साधनाच्या केल्या खटपटा, त्या दोन पवनी जाते गात बनला. साधू दादा निघाल्या नभाटा, योगाभ्यासे सिद्धी उदिगाती वाटाला. धन्यानंदाची साधना भेटले, हे संत सज्जन भेटले कृपाळ. त्यावेळी भेटे बाकीचे साधन त्याच्या दारापर्यंत सुद्धा राहू शकत नाही. सद्गुरु एक करतात महाराज. आपल्या बुद्धी मळालेली आहे ना, हे मळालेल्या बुद्धीचा मळ करतात. काय करतात? बुद्धी म्हणाले गुरुदावी यावाटा येऊन विवेक तीर्थ कथा धुवन्या बुद्धीचा बळकटा जेणे. सद्गुरूच्या मार्गात वचनाच्या मार्गाने जाऊन दावलेल्या वाटेने जाऊन विवेक रूपी तीर्थावर जायचं. कुठं? आणि मग बुद्धीचा मळ धुवायचा त्या ठिकाणी. आणि एवढं बुद्धीचा मळ धुतल्यावर बुद्धी स्वच्छ झाली, आपली स्वच्छ बुद्धी झाली ना मला त्या बुद्धीचं तुम्हाला स्वच्छ प्रकाशन होतं. कोणाचं बाहेरून नाही आणलं, फक्त आपलं ज्याच्यात पायाचं ते शुद्ध केले.
म्हणून तुकाराम मला सांगा, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवनी गोपाळ आहे ते चित्त निर्मळ केलं की त्या ठिकाणी परमात्मा येत असतो. आणि आम्हाला पहिलं चित्त निर्मळ करायचं. कारण शास्त्राने काही गोष्ट सांगितली बरं का. शास्त्राने प्रत्येक जीवाच्या ठिकाणी 3 गुण हे जन्मताचे, मल, विक्षेप आणि आवरण. काय शास्त्राचे 3 गुण हे सगळ्याकडे. पहिली गोष्ट आहे मल. मल म्हणजेच पाप करण्याची प्रवृत्ती. मल म्हणजे पाप आणि ते करण्याची प्रवृत्ती. दुसरी गोष्ट आहे मला विक्षेप. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. ह्या 2 गोष्टी आपण करायच्या. वेदविहित कर्माने, वेदविहित निष्काम कर्माने आणि वेदविहित कर्माने. वेदविहित निष्काम कर्म जर केलं त्याने तर तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो. आणि वेदविहित कर्म केलं तर तो मला वैकुंठाचा, स्वर्गाचा, ब्रह्मलोकाचा अधिकारी होतो. कर्म तेच बघ ना, फक्त सकाम आणि निष्काम 2 गोष्टी. मग ते जर निष्काम कर्म केलं तर तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो. आणि वेदविहित निष्काम उपासना, सकाम जर उपासना केली तर महाराज वैकुंठा जावया तपाचे सायास करणे जीवानास बहु उपासना आहे. सकाम उपासना केली तर वैकुंठाला जाता येते. आणि संत म्हणतात तो वैकुंठीचा वास तया सुख आहे नास, अद्भुत हा रस कथा काळे नामा. वैकुंठाशी आम्हा नको झाडू हरी, वास दे पंढरी सर्व. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुःख दुश्चित्त जनी दडोदिशी. कारण ब्रह्मादिक पद स्वदुःखालाच कारण. सगळ्यात पहिलं कोणी ब्रह्मपदी, ते जर दुःखाला कारण आहे. स्वर्ग नको, वैकुंठ नको म्हणतात आम्हाला. का बरं? ती काही कामाचीच नाही तर महाराज. कारण तिथं गेलेले परत माघारी झाले. ज्ञानोबाई पुण्याची पावती सडी, सवेची इंद्रपणाची युती उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. महाराज त्यांनी त्याला पदवी दिली. महाराज ज्ञानोबाई पदवी दिली. पुढं वेशा भोंगा कवडा वेचे, मग दाराईनाची पुतायचे ऐसे जिने लाजीरवाने दीक्षिताचे. दीक्षित यज्ञ कर्म करणारे असं लाजीरवानाचे नाही. मला स्वर्गाला जायचं, पुण्य कमवून जायचं, तिथं जाऊन मला पुण्य संपलं लाख घालून द्यायचं. म्हणजे स्वर्ग चोराच्या वाटा म्हणजे काय म्हणजे मला जे सकाम कर्माचा आणि तीच उपासना निष्काम केली तर त्यांचा अंतकरण मला स्थिर होतं आणि ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो. काय होतं अंतकरण? ते उपासनेने चंचल असताना अंतकरण स्थिर होतं. आणि राहिला आवरण नावाचा दोष. कोणता दोष राहिला? आवरण. काय आवरण आहे? मी देह हे आवरण आहे. कोणतं आवरण आहे? मी देह. साधू सांगतात तू इंद्रिय नाहीस, तू इंद्रिय समूह नाहीस, तू मन नाहीस, तू बुद्धी नाहीस, तू चित्त नाहीस, तू अहंकार नाहीस. मग कोण तू आहेस? एक अद्वितीय ब्रह्म तू आहेस. कोण आहेस तू? एक ब्रह्म तू आहेस. शिवो अहम, शिवो अहम. शिव आहे, शिव आहे म्हणजे मी ब्रह्म आहे. महाराज ही गोष्ट कळण्यासाठी पण या 2 गोष्टी पहिल्या आपल्याला करावं लागतात. तुकाराम महाराज आधी त्या पूर्ण झाल्या. त्यांचे शब्द आहेत त्या काळातले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली. काय झालं म्हणजे? बरं झालं दिवाळं निघालं. महाराज देव भक्तालाही करून दे संसार, अंगी वारावार करून ठेवी. देव भक्ताला संसार करून देत नसतो. त्याला जर वाटलं ना आपल्यापासून लांब न्यायचा आता तर मग माझं तुकडे टाकलं आपल्या पुढे. मग बोललं की खरं म्हणा.
काही केलं की महाराज म्हणून 100 गुतावले की लाख म्हणा. हे देवाने लांब घालवायचे लक्ष द्यायचं बरं का स्वामी. समजायचं बा आपल्याला लय जर म्हणायचं बा आपल्याला सुंदर केला आमचा संसार मला सरळ सरळ आहे. खरं आहे ते खरंच आहे काय करू तरी काय म्हणून मला ऐकायला नाही. खरं ते खरंच आहे. कारण चित्तात मला संसार ताप देतो अनुकूल संसार मला ताप देतो. बायको ताप देते का अनुकूल बायको ताप देते कसं तुकाराम मला बोलले बरं झालं देवा कशा दिली नाही तिच्यातच मुतलो असतो कशाला भामच्यावर भांडऱ्यावर बोलले गेलो असतो. बरं झालं कशा दिली बायको तिच्यामुळे तर मला परमार्थ करतोय. मला आपलं घर सुटीस वाटतंय मला जरा काय आणि पुढे देवाची इच्छा विठाला विठाला आपल्याला आपल्याला काय करायचं हे कळणं गरजेचं आहे. हे प्रारब्ध आहे त्याचं पण आपल्याला काय करायचं हे चांगलं कळून घ्यावं. कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून परमार्थाच्या माध्यमातून आपलं प्राप्तव्य काय मला लक्षात ठेवा. संसार हा प्रारब्धानुरूप मिळतो. संसार कसा मिळतो प्रारब्धात असं तेवढाच मिळतो. काय म्हणतात मला जातात ते किती लक्षात येत असं माहित नाही. समयसे पहिले भाग्यशाली प्रयत्न थांबले मुक्त होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मोकळा आहे वेळी अरे घेशी तेव्हा देशी ऐसा फुकाट कोणाला देत नाही काही. द्रौपदीला बहीण मानली होती त्यांनी. द्रौपदीला बहीण मानली महाराज. पण आधी चिंदी घेतली म्हणून साड्या कोणाला पान घेतलं आधी पान आणि मग 60,000 रुपये द्यावायला घातले. ते फुकट काहीच नाही देत मला दिलं की नाही फुकट कशाची त्याला ही प्रपंचातली गोष्ट सांगतोय. पण परमार्थ असा आहे की जो परमार्थाचा प्रयत्न करावा तो एकही वाया जात नाही. प्रपंचातले प्रयत्न सगळेच कार्य लागतील असं नाही. कोण असा पोटावा म्हणून आपण करतोय पण कोणीच नाही फेर नाही कधीच. आज ना फेमेला 4 वर्ष पोटा झाला पण परमार्थातला एकही गोष्ट नाही मला ती वाया लागेल. परमार्थाची जी गोष्ट करावी लागते कामीची म्हणून भगवत प्राप्तीचे प्रयत्न कधी वाया जात नसते. पण ते का करत नाही जीव कारण जीवाला संसार सत्य वाटतो. काय वाटतो संसार. आणि जोपर्यंत संसार सत्य आहे तोपर्यंत भजन किती जरी काय भजन करीत तो पण काहीतरी मिळवण्यासाठी करीत. मला सांगा आज जे कीर्तन करते हे उपासना म्हणून करते उदरनिर्वाह म्हणून करते. आणि कीर्तन उपासनेचं भाग आहे. कशाचे तुकाराम महाराज सांगतात मला इमान ज्ञान आलं हे खरंय पण मी कीर्तन सोडून काहीच नाही केलं. दुसरं आयुष्यभर फक्त त्या परमात्म्याचे कीर्तन केले. तो श्रोता आणि मी वक्ता. पांडुरंग श्रोता आणि पांडुरंगच वक्ता. श्रोता वक्ता पांडुरंग महाराज उपासना आहे. आम्हाला महाराज माईक कीर्तन करू शकतो. ऐकणारे मला सांगा कीर्तन आपल्यासाठी करायचं का ऐकणाऱ्यासाठी करायचं हे मोठा प्रश्न आहे. जशी गंगा स्वतःसाठी सागराला जाते तिला जगासाठी नाही जात.
पण जात असताना महाराज कडाचे झाड पशु पक्षी सावळा पाणी पाजीत जाते. तसं महात्मा साधना करीत असताना महाराज ती साधना जगाच्या कल्याणासाठी करीत असतो, जगाला सांगत असतो. महाराज हे तिचं कर्तव्य आहे. विठाला विठाला पहिली गोष्ट महाराज वेदविहित निष्काम उपासना आणि वेदविहित निष्काम कर्म आणि त्यानंतर महाराज अंतकरणाची तयारी होती आणि तयारी झाल्यानंतर मग सद्गुरू मिळाल्यानंतर महाराज गोंधळकर महाराज खूप सुंदर सांगतात. ते सांगतात तुमची योग्यता तयार झाल्यानंतर मला सद्गुरू हा बाळातून पडेल, जमिनीतून निघेल किंवा हिमालयातून एखाद्यावर मला तुम्हाला तो उपदेश देऊन जाईल. दादा असा गोष्ट घडली बरं का भाऊ. रांजणगाव साईडला रुईपाशी रुईच्या रांजणगावच्या मध्ये एक असा शेतकरी आऊत हाकेल. पण मला तो जिज्ञासूच होता, जुना काळ आहे. चालता चालता एक प्रवासी मला काय नाही पाणी प्यायला थोडं जेवला, उंबीचं झाड होतं बसला तिथे आणि मला तुला जाता एक प्रसाद देतो मला दिला ना बोल गेला निघून. पण आता अनुताप नव्हता बाहेर, माहिती नव्हती त्याच्याबद्दल काही, घेतलं काही काय केलं राहिलं. पण कालांतराने परत दादांची गाठ पडली आणि दादांची गाठ पडल्यानंतर म्हणजे आपल्या दादांना ते मी स्वतः ऐकायला होतं ती गोष्ट. तर ते म्हणलं दादा म्हणलं मला तर मला 20 वर्षापूर्वी एका महात्म्याने दिलेले मला. मी आऊत हाकीत होतो, मला आऊत हाकीत असताना मला एक साधू आला मला तिथं जांभळी उमरी खाली बसला, जेवला आणि जेवलं तर मला तुम्ही आता प्रसाद देतो. हे नाव मला त्यावेळी दिले आणि हेच नाव म्हणून दुसरं नाहीच. योग्यता तयार झाल्यानंतर महात्मा ही गोष्ट घेत मला सद्गुरू शोधावं लागत नाही, सद्गुरू शोधून सापडतही नसतात, सद्गुरूने आपल्याला सापडावं लागत. ऐशी कर्म दशा सांग, ऐशी कर्म दशा सांगायचे सद्गुरू आपेसा भेटेची की. कर्म ज्यावेळेस साम्य नसले त्यांना सद्गुरू शोधायची गरज नाही, सद्गुरू प्राप्त होतात. आणि अशी तुकोबरायाची पात्रता तयार झाली मला परमार्थाची, आणि परमार्थाची पात्रता तयार झाल्यावर मला आजचा दिवस आजची तिथी आणि या दिवसामध्ये तुकोबरायासारखा माझ्यावर माझ्या सद्गुरूंनी सत्य कृपा केली. अभंग पहिले योग्यता अयोग्यता उपयोग होतच नाही. अयोग्य असेल तर मला कळूनही कळत. मला सांगा दही होण्यासाठी दुधाला योग्य तेल यावं लागत का? कोणत्या दुधाचं दही होतं? दही करतात ना, मग
मग दही होण्यासाठी त्या दुधाला योग्य ते ठेवावं लागतं का नाही? आती गरम दूध बी चालत नाही द्यायला आणि गार बी दूध चालत नाही द्यायला. कसं आहे, अतिशय गरम दूध जर द्यायला टाकलं काय होईल? फुटन ते दही नाही व्हायचं. आणि अति गार बी चालत नाही. त्याला ते ठराविक टेम्परेचर मध्येच ते असावं लागतं, त्यावेळेस ते काम करतं. शेतीचंही तसंच आहे महाराज, वापसा म्हणते त्याला, वापसा. आधी वल्ल्या जमिनीत पेरून जमत नाही, वल्ली जमीन आहे भाऊ नाही, आणि वाळले मला त्याला वापशावर जमीन आहे. वापसा जर असेल तर ते पीक व्यवस्थित येते. तसं अंतःकरणाचा सुद्धा वापसा आहे. वापसा आहे ते अंतःकरण योग्यतेत आलं आपलं त्या उंचीवर अंतःकरण गेलं की साधं बोलावं लागत नाही. भूमी शोधून साधले कान महाराज भूमी साध न म्हणजे काय? भूमी शोधोनी साधिले काज. योग्य अधिकारी शोधला आणि मग त्याच्या कार्याची पूर्णता केली. तुम्ही उसपंदेत जमीन लावताय काय अगदी असा चौकोन मोठा असेल ते लावतो. जमीन उताराची जमीन कुछ नाही, उतारा जमीन कुठला होता अगदी अशी चौकोनी जर का असली तर तिला लेवल मध्ये करतात. जर खाद्य असेल तर कोणी कोणतरी आणून भरतात, चढ असेल तर खांदून कमी करतात, त्याची लेवल तयार करतात, मग काय होणार. तसं अंतःकरणाची काही लेवल व्हावं लागेल नाही. कमी जसपणा अंतःकरणाचा काही तिथं जास्त तिथं कमी करावं, कमी तिथं भर टाकावं लागेल. ही गोष्ट मला झाली उपासनेने आणि आपल्या असणाऱ्या वेदगीत कर्माने ही गोष्ट झाली. अंतःकरणातले मला जे काम क्रोध दोष निघून गेले आणि निघून गेले तर मला संपूर्णाखाली काय केले मग त्यावेळी ती कृपा केली मला, ती सत्यगुरु राई कृपा मदत केली. म्हणजे खरंच गुरुराज माझ्यावर आज तुम्ही कृपा केली. काय केलं? पण मला कृपा केली पण माझ्या हाताने सेवा घडली नाही. सेवा घडायला पाहिजे होती पण घडली. सेवा घडायलाच पाहिजे, कारण मंडळी सेवा करावीच लागते. पण तो कोपरा म्हणत होते माझ्याकडून नाही घडली. सेवा करायला पाहिजे पण घडली नाही. हे अपराध झाला नाही. काय झाला? तसा अपराध पण नाही घडली पाहिजे. पण त्यांनी सेवेचं नाव वेगळं दिलं. मग बरं का तुकाराम म्हणलं सेवा वेगळ्या तऱ्हेची केली. कोणत्या तऱ्हेची केली? सेवा द्यावडी उच्चाराने देहाची घडली नाही. त्यांनी क्षमा मागितली, नाही घडली माझ्याकडून सेवा, मान्य केलं. पण त्यांनी सद्गुरूची सेवा त्यांची कोणीच नाही केली. जे सद्गुरूने दिलं त्यांनी ते शिंक जांभळी खोकला एवढाच वेळ
मला खरंच विचारायचं खरंच हा संपूर्णच गेलेला प्रश्न आहे बरं का. हा विचार आहे एवढा सुद्धा वेळ मिळाला नाही मला. एक लक्षात ठेवा, अनुग्रहाचं साधन हे वळण लावायचं साधन आहे. कशा साधन बाबा सांगितलं बरं का. म्हणजे हे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी सूक्ष्म देहाचे 17 तत्व, 17 तत्वाला वळण लावायचं साधन म्हणजे अनुग्रहाचं साधन. हे किती वेळ केलं पाहिजे आपण, किती दिवस केलं पाहिजे. नाही अरे नाही तुम्हाला जमलं तुम्हाला अधिकाऱ्यांना विचारा साधन किती दिवस करावी लागेल. यांना 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी सूक्ष्म देहाचे 17 तत्व येत. या 17 तत्वाला वळण लावायचं साधन म्हणजे अनुग्रह साधन बाबा म्हणायचं. आणि मग पडिले वळण, मग भावी विना देव न कळे की सत्य भाव तो निराळा नाही तुझा. कारण सर्व इंद्रियाला वळण पडणं म्हणजे सर्व इंद्रियाचा विषय नारायण होणं, सर्व इंद्रियाचा विषय परमात्मा होणं हे वळण लावणं. महाराज गायीची पवटी जशी महाराज पडली की माती घेऊन उचले तसं महाराज प्रत्येक ध्वनी येणारा नाम घेणारा पाहिजे. प्रत्येक ध्वनी येणारा महाराज पायाचा असो, हाताचा असो, कानाचा असो, डोळ्याने सुद्धा मला त्याला फक्त एक परमात्मा दिसला पाहिजे. इकडे पाहे तिकडे अशी अवस्था व्हावं मला. त्याला अवस्था बरं का. देव देह भरी लावी सुरुवात काय बोलावा विठ्ठल. कोणी कोणी बोलावं. एक लक्षात राहते सुरुवात खूप महत्वाची. कारण प्रयोजन आणि त्याचं असणारं मला त्याला काय आपण विषय आणि प्रयोजन महत्वाचे. मला काय बोलावा विठ्ठल मग तुका म्हणे देव घडला विठ्ठल. पाहावा विठ्ठल मग तुका म्हणे देव घडला विठ्ठल. करावा विठ्ठल मग तुका म्हणे देव घडला विठ्ठल. निसता तेवढं जमते तेवढं अनुग्रह साधनच ही नाही. ह्या साधनांच्या अशा पद्धतीने मला त्याची आणि मग महाराज त्याची खरं योग त्याला उपासना म्हणतात. आणि ती मला त्यांनी अशी स्वीकारली की मला सेवा घडली नाही पण ते सांगते सेवा ते आवडी स्वर देतात. सेवा ते आवडी उच्चारावी नाम भेदा भेद भ्रम न लगे हलावे चालावे बाहेर आपल्याची घरी बैसून या. महाराज बाहेर
बाहेर नाही, सगळं आतच बसून करा, आतल्या आतच करायचं, सतत करायचंय महाराज. या मनाला, बुद्धीला, चित्ताला, अहंकाराला वळण लावायचं साधन म्हणजे परमार्थ आहे. मनाला वळण लावायचं साधन, चित्ताला वळण लावायचं साधन, बुद्धीला वळण लावायचं साधन, अहंकाराला वळण लावायचं साधन. हे आमचे बहिर्मुख येते सगळे. काय येते आमचे? हे आधी अंतर्मुख करावं लागते आणि अंतर्मुख झाल्यानंतर सद्गुरू. आधी माती उतरवावं लागते, आधी मुरुम उतरवावं लागतो आणि मग खडक लागल्यानंतर मग ट्रॅक्टरचं काय नाही. प्लास्टिकचा ट्रॅक्टर, पलटी मारायचं ट्रॅक्टर कधी वापरतो आपण? सद्गुरू ट्रॅक्टर सारखा आहे. पण आधी माती आणि मुरुम आपल्यालाच उतरवावं लागतो. म्हणजे आधी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना आपल्याला करावं लागते. संत मार्ग लावतात ते, आणि मग ते केल्यानंतर जेव्हा आवरण नावाचा दोष राहतो आणि मग साधू ते आवरण करीत असतात. आणि आवरण निघाल्यानंतर महाराज मग आपण जिकडे पाहिजे तिकडे ती वस्तूची, डोळे झाकले तरी तेच आणि डोळे उघडा असलं तरी तेच, दुसरी वस्तूच नाही महाराज या जगात. आणि खरा उपदेश तोचे, मुख्य उपदेशाची ठेव, जेव जग अवघे देव, ऐसा ज्याचा अनुभव, देव तया जवळ असे पाप नाशे दर्शने. महाराज ही चित्त शुद्ध झालं तरी गुरुच्या कृपेचा प्रसाद. आणि मग महाराज तो पाहिला, देव पाहिला म्हणजे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, आणि पाहता पाहणे दुरी सारोनिया. महाराज अशी असणारे महाराज उपासना महाराज त्यांनी केली. त्याचा परिणाम महाराज सर्व विठ्ठल काळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडे विचारा, विठ्ठला म्हणजे जीवन, अगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल विद्य गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल विस्तारला सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल म्हणजे माणूस. विठ्ठल जीवाचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठले लाविला विश्वी विठ्ठल, विश्वी विठ्ठल लावला चाळा विश्वी विठ्ठल. महाराज या सगळ्या विश्वाला चाळा विठ्ठल लावला. की विठ्ठल माय बाप तुळता, विठ्ठल भगिनी आणि भाता, विठ्ठला विना झाड नाही होता, तुका म्हणे आता दुसरे. विठ्ठल म्हणजे काय? तो कोपऱ्या सांगा विठ्ठल ब्रह्म दोन नाही, विठ्ठलाने ब्रह्म दोन नाही. येणो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निधान. महाराज असा असणारा तो परमात्मा, महाराज व्यापक असणारे परमात्मा दर्शन फक्त सद्गुरूच्या कृपेने. म्हणून सत्यगुरु राय कृपा मरण केली, परिणाही सेवा नाही. काय केलं म्हणले मला तर हा बघितलं दुसऱ्या चरणात
सापडे गेले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी प्रभुराला ठेवला. मंडळी, जगद्गुरु तुकोबरायाच्या परमार्थातले असणार हा क्विक पॉइंट आहे. या ठिकाणी परमार्थाची तुकोबरायाची आपल्याला सुरुवात झाली. माझा परमार्थ खरा मार्गाला इथून लागला. त्याच पद्धतीने मला आपल्याला सद्गुरु दादांनी आपल्यावर कृपा केली. आपला अधिकार नसताना, अधिकार नाहीच आपला परमार्थ, त्यांनी मलाच जीवाचं रान केलं. मला पण आपल्याला या जागेपर्यंत आणलं. कारण आमचा चांगला अनुभव मला सांगताना आम्हाला 93 साली अनुभव झाला आणि झाल्यानंतर मला बाबा दर रविवारी शनिवारी यायचे मला संध्याकाळी, दर शनिवारी संध्याकाळी यायचे. रात्रभर बसायचे, मला साधना करून घ्यायची आमची आणि रविवारी सकाळच्या पाणी उठून यायचे. काय महात्म्याच होतं, मला नंतर करायचा भाव होता. कोणत्याही प्रकारे जामीन होते बरं का दादा आम्हाला. काय होते दादा, आम्हाला जामीन होती. आम्हाला जामीन ओळखणारच कोण नव्हतं. आमच्या बरोबर असणारे झेंडे गुरुजी, आसाराम गुरुजी झेंडे, त्यांना 15 दिवसापूर्वी आधी अनुग्रह झाला होता आणि अनुग्रह झाल्यानंतर आम्हाला ठरलं घ्यायचं. ते म्हणजे जामीन लागत म्हणजे जामीन आता काळजी नको म्हणजे आपले पाहुणे आहेत म्हणजे त्यांच्या दादा बाबांचं चांगले. आणि मग दादाला आम्हाला शाळेपुढं आणलं आणि शाळेपुढं बेलोणीच्या शाळेपुढे मेळा होता. त्यावेळेस दिंडी प्रदर्शनला गेलेली आम्ही बाबांचं म्हणजे दादांकडे आलो. दादा दोन्ही पुरी बाई त्या सगळ्या वैश्या हे सगळे होते बरोबर. आणि आल्यानंतर गुरुजी म्हणली पाटील यांना नाम घ्यायचे. दादाने आमच्याकडे पाहिलं, मला असं नकशी खांत पाहिलं. असाच गण सगळ्या नकाला घेऊन दादा म्हणजे चांगले दिसतात. चांगले मग चांगले तुम्ही नादी नका लागू यायच्या. लोक याच्या नात्याला येणं म्हणतात गेले लोक. हे घेतले अंगात येतो म्हणले दादा आधी सांगितलं मला हे नाका लागू तुम्ही तुम्ही वारकरी चांगले दिसतात. पूर्व सुकृत अनुकूल झालं म्हटलं, अंतरणाशी उकळी झाली. म्हणलं जाऊ दादा म्हणजे काय पाटील म्हणलं काय असं आम्हाला घ्यायचं तुमची इच्छा घ्यायची बघा म्हणजे चांगला विचार फक्त मी म्हणजे चांगला विचार करा म्हणजे परत मग नको नाही म्हणजे विचार केलाय म्हणजे सांगा दादा म्हणजे चला. गुरुजी बरोबर होते. गेलं मला जगताप गुरुजी जगतापाच्या काकाचं वाटेवर मला दादा बाहेर उन्हात प्रदर्शन घालतो आणि बाबांचं बारक्या मोठं अनुग्रहाचं काम चाललं होतं. दादा गेले म्हणजे बाबा म्हणले यांना नाम घ्यायचं झालं म्हणजे बाबांचं काम चाललं सोपं म्हणजे काय आवड नाही. आणि मला आम्ही तिथे गेलो. बाबांच्या हातात एका ज्ञानेश्वरी हातात सोगा कोपरीवरच बाबा आणि दादा गेले पुढं. दादा त्यांच्या मागे मी माझ्या मागे पकडून त्याच्या मागे मला गुरुजी असे आमची लाईन चालली. आणि गेल्यानंतर मला दादा म्हणजे बाबा त्याला नाव घ्यायचं. बाबांनी आमच्याकडे पाहिलं तसंच दादाने जसं पाहिलं तसं पाहिलं आणि पाहिलं तर म्हणजे का रे परीक्षा घ्यायला आला का म्हणले इथं टेस्ट बाहेर आला हे म्हणजे ब्रह्मविद्या म्हणजे वल्या झाडा लागला होती तळपायातच मग घ्यायचं काही गोष्ट नाही वस्तुस्थिती. बाबा असं म्हणले का ही ब्रह्मविद्या वल्या झाडा लागला होती तळपायातूनच मग घ्यायला माझ्या बोलताय ना तोंडच कोरडं पडलं आवाज निघा का बाहेर काही गेलं आतमध्ये. बाबा म्हणली दादा म्हणली तू हेच का जबाबदार म्हणली तुम्ही नाही काय तुम्ही तू हेच का जबाबदार म्हणजे आहे मी घेतो मी होतो म्हणजे यांना मी जामीन तेव्हा चल आम्हाला नेला मला दोघाला नामच उच्चारता येणार ना तोंडच कोरडं पडलं जीवच कोरडी पडली नामच उच्चारता येणार नाही दौडाला नाही म्हणली
मला म्हणले काय करू काम नाही म्हणले नावच खाताय ना म्हणलं तसं मला असं आज मी व्हायच्या आतमध्ये मस्त डोक्यात मस्त उच्चार पण जाई ना ते मला पण परत प्रयत्न केले दादा मला हे सांगितलं माझ्या पोटाला न्यायचं इतका दगड होतो मी आज जरी तो आहे ना इतका दगड होतो महात्मेने मला आठवड्याला चक्कर मारायचे त्यांचे स्कूटर होते तेव्हा गाडगेची कुठे दादा त्या स्कूटरवर यायचे चिखलीला पाऊस पाणी असू मला आळंदीच्या वड्यातच पाण्यात स्कूटर बंद पडली कशी चालू मी फिटर होती ती चांगली माझी एकच राजूच खोलली बाबांनी दादाने सगळं पोतेवर राजूच आधारली राजू सगळी खोलली सामान घ्यायला म्हणजे ते नीट केली आले मला रोज कधी दर आठवड्यात पण कधी पेट्रोल विचारलं ना मी तुम्ही पेट्रोल टाकता का पाणी टाकायचा का टाकायचा ते विचार काहीच नाही महात्मा तळमळ असते महाराज जगाच्या कल्याणा संतांच्या ते आल्यापुरतच नाही ना आठवडाभर मला 3.5 महिने झोप नव्हती बरं का ते मला स्वतः झोप नावाची वस्तूच नव्हती दिवसभर नेटावर काम करायचं आमचा जोडीदार मला शेतीत उद्योग करायचा त्यावेळेस संध्याकाळी आले बैल बांधले त्यांनी 7 वाजता आम्ही वाड्यात हजर 3-3.5 वाजता मला आम्ही त्या वाड्यात बसणार साधना काही अवस्था नाही बरं निश्चित चिंतन करायचं रात्रभर चिंतन करायचं सकाळी पाहिजे 4 वाजता आपल्या घरी जायचं घरी गेले कपड्या पुढून नाही पुढे परत जागीच सतत चालू द्यायचं चक्र 3.5 महिने गेले मला 3.5 महिने नंतर दादा एक दिवस आले दादा मला अशी स्थिती झाली त्यावेळेस ज्याने मारत होते त्यावेळेस तिथे हातात घड्याळ काहीच नाही राहिलं मला सगळं उपतूट झाली सगळी 3.5 महिने लागले एवढं होणे किती राहिले 3.5 महिने तेवढं दादाने पाहिलं म्हणे दादा म्हणे आता काम झाले म्हणे पण एक गोष्ट महत्वाची मला कोणतीही गोष्ट अट्टहास्य होत नाही सद्गुरूने सांगितलेल्या नामाचा अट्टहास करावा लागतो ते चित्तात खोलपर्यंत जावं लागतं मला ते खोल हे जे काम करू देत ना खूप आत जाऊन बसलेत महाराजी हे खूप आत गेले त्यांना बाहेर जर काढायचं असतं मला सहज नाही निघत ते आणि साधं भूत लागलं सहज निघत नाही का निघत सहज भूत लागलेलं मग हे तर लांब खोलांपर्यंत गेले मला त्यांना सहज निघत नाही फसवते ते मला ते फसवते गेल्यासारखं करते पण परत तोंड काढते म्हणून साठी मला त्यांच्यावर मारा करावा लागतो मला सतत त्यांना मला जेर बंद करावं लागतं मला आणि मग त्यांची कृपा होते मला आणि मग मला त्यांनी जर पुरतला ते बाहेर निघाले महाराज टिकल्या शेंदेकडून गेले पैश्या भागी कामपूर निवारे ठाईची अवघी आनंदाची महाराज ते जात नाहीत मला ते संपले पाहिजे आतच मला सांगा शेताळ असतं शेताळाचा कडूपणा काय बाहेर निघतो का आतच गोड होतो आंब्याचा कडू आंबटपणा मला ते आंबटपणा पुरतच नाही ते आंबटच गोड होतं तसं मला कडूच गोड होतं तसे काम क्रोध मला हेच परमार्थाला कारण ठरते हे काम आहे ना नामाकडे लागतो महाराज क्रोध पापाकडे लागतो आणि लोभ महाराज भक्तीकडे लागतो महाराज महाराज हे एकदा तिकडे लागले की महाराज कमीच नाही काय एकदा महाराज मला सांगा ना चोरच जर राग खांदा झाला तुमची कोण चोरी केली होय चोर राग खांदा झाला तुमची कोण चोरी
मला अशी गोष्ट आहे. म्हणून त्यासाठी मला साधना ही खूप महत्वाची. साधक आणि साधना करावी. काय करावी? मला साधना करणं खूप गरजेचं आहे. महाराज आयुष्य बोलण्यासाठी, पण अनुग्रहाच्या काळात साधकाने साधना सोडून काही बी करणं पाप आहे. काही करणं पाप आहे. मग परमार्थ असं देऊ त्याने फक्त अनुग्रहाची साधना करावी. अनुग्रहाच्या काळात जयाचे वक्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरु वाक्यावक्र शास्त्र हाती नशिवे. हाती शिवणं म्हणजे व्याभिचार येतो. ज्ञानेश्वरी वाचला सुद्धा व्याभिचार आहे बरं का तू. अनुग्रहाच्या काळामध्ये अनुग्रहाचं नाम सुरू काहीच नाही करावं त्यांनी कधीच. तीनही अवस्थेमध्ये मला त्यांनी अनुग्रहाचं दर्शन करावं. जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये तीनही काळात त्यांनी अनुग्रह केलं. त्यावेळेस ते मला पूर्ण केलं असतं. 5 आणि 10 मिनिटं करून मला तुरी कसं तुरी शिरवल्या कधी का चुलीवर. पूर्वी म्हण होती रे, तुरी कशी शिकतात ते काय लगेच बाहेर आले. तुरी शिजत नाही, त्याला काहीतरी वेळ लागतो. ते आता म्हणत नाही, मी नको म्हणत, बंद नाही वाटत. तसा परमार्थ हा तसाच आहे महाराज. खूप महाराज अंतकरणाला वळण लावण्याचं साधन आहे. हे वळण लावण्यासाठी महाराज प्रयत्न करू लागतील. एक लक्षात ठेवा, आंब्याला रसापर्यंत जाण्यासाठी किती प्रयत्न येतात, पण रस झाल्यावर आता किती आयुष्य आहे त्याचं. आंब्यापर्यंत जाण्यासाठी त्याला 3-4 महिने लागतील, पण एकदा पिकल्यावर किती महिने दिवस आयुष्य त्याचं. तसं पूर्णतेपर्यंत जाण्यासाठी मला साधनेची खूप गरज आहे आणि ती खूप करावी महाराज. परमार्थाचा मला कशासाठी करत आहे माहित नाही आम्हाला. परमार्थ आमचा शेवट तो भला आजी माझा मोड झाला. शेवट साधण्यासाठी परमार्थ करायचा आम्हाला. कशासाठी करायचं माहिती? परमार्थ शेवट साधण्यासाठी जे परमार्थ करायचं आहे. शेवट ज्याला साधायचा नाही परमार्थ. कोणता क्षण शेवटचा आहे तुमचा? तुमचा माझा कोणता क्षण शेवटचा आहे? क्षणभंगूर नाही भरवसा. अरे सावध तोडा माया आशा, काही न चाले मग. गळा पडेल फासा पुढे हुशार थोरला एवढं सगळा. राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळवंती सांडा वाहून घ्या उपाधी. लक्ष लावून राहतो बिंदी घा. खूप महत्वाचं आहे बरं. कीर्तनातलं एवढा जरी विषय लक्षात आला, साधनेचा साधकाला साधन, त्याला साधक म्हणतो जो साधनारूढ आहे. साधक त्याला म्हणतात जो साधनारूढ साधक आहे. साधनारूढ आहे त्याला साधक म्हणायचंय. आणि जो मला सिद्ध झालाय साधना करीत करीत मला स्वरूपापर्यंत गेला तो सिद्ध आहे. पण ही गोष्ट मला एक लक्षात, पाणी चढावून यायला खूप प्रयत्न करावा लागते. उतरला पाणी यायला काही लागत नाही, त्याला मोटरी लागत नाही, काही नाही लागत. उतरायला गेला पण चढावून यासाठी दाब लागतो आणि परमार्थ चढाचा मार्ग आहे. म्हणून साठी मंडळी साधना करा. आणि अनेक तुका साधना तुकोबराय सांगतात. मला माझे सद्गुरू माझ्यावर कृपा केली. सत्यगुरुराय कृपा मध्ये केली, बरी नाही घडली सेवा काही. सापडे विले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी दुधाना ठेवला. भोजना मागणी तुक पावशे पडिला निसर स्वप्ना माझी. म्हणजे अंतकरणाचा एक भाग मागता तो मन हे मीची करी. किंवा चित्तमियाची धारे जीव विसरले बोधाची बोली. अहंकार धरी सोहंपण ते चित्ते प्रगटे चैतन्य घर. हे मन वैकुण मन बुद्धीचा निश्चय परब्रह्मी. तू एक गोष्ट मला समर्पित कर. मन कर, चित्त कर किंवा बुद्धी कर. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्म भाव आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्पर आहे. अहर्निशी अहर्निशी हे खरं कर्तव्य. मला परमार्थात कीर्तन केला म्हणजे मुक्त होणार नाही. तुम्हाला नामा म्हणे नाव केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी. नाम घ्यावं. नामेत आलेला नाही कोणी ऐसा देवाची निवडून. नाम घेता वाया गेला ऐसा मी ऐकलं. एक लक्षात ठेवा, सद्गुरू आपल्याला भ्रमातून काढतात. मी देह आम्हाला भ्रम होता, सद्गुरू आपल्या भ्रमातून देह पण आता ज्याने देह दिलाय त्याचं भजन करून शिल्लक राहते. त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. कोणती?
ज्ञान होतं. अहो तुम्ही मला मी ते काही गोष्ट सांगत असतो. बाजारातून गहू आणतात, गहू खाता का चपात्या खाता हो? काय झालं गहू खायला पाहुणे आले होते ते 20 मध्ये गहू थोडे. तुम्ही जर गव्हाचं परिवर्तन करून चपात्या करून खाता बरोबर आहे का नाही? तर चांगले कसे गहू पाहून आणतात, सोनं 24 कॅरेटचं पाहून त्याचा मग अलंकार बनवतात आहे का नाही? का तसंच सोनं गळ्यात बांधतात? तसाच हे बघा, तुम्हाला जर ब्रह्म वापरायचं असेल ना तर ब्रह्म तसं नाही वापरता येत. निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगी. निर्गुणाची भेट करण्यासाठी मला सगुणाची संगत करावी लागते. निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरता जीवा धडे. किती सगळं मला नाही आपलं काही नाही असे स्वामी सांगायचे बरं का. टायमिंगला जेव्हा मला 5 मिनिटं जास्ती असते त्या पुढे नसते. म्हणून साठी मंडळी साधना करा. आपण साधक आहोत. घेणं नाही कोणाचं मला सद्गुरू दिलंय ना त्याला जपा. काय करा त्याला जपा, त्याचं साधना करा. कल्याण तुमचं कोणीच आणू शकत नाही आणि ते नाही केलं तर तुमचं कोणीच कल्याण करू शकत नाही. सद्गुरू बी तुमचं कल्याण करू शकत नाही. मला सांगा डॉक्टर कल्याण करतो का औषध कल्याण करतो? औषध खायचं कोणी? सद्गुरूने जे दिले औषध आहे ते खाल्लं पाहिजे. म्हणून मला ते औषध खाणं गरजेचं आहे. सांगतात निरोप आहे महाराज. हो, कारण राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलं हे पूर्ण माहिती शिवाबाच्या पुढे माग शुद्ध दसमी पाहो Thank you.